माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी ह्याची सगळी माहिती घेतलेली आहे आणि त्याच्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। वाटल्यास मी त्याच्याबद्दलचे लेखी पत्र पण आपल्याला दाखवू शकतो। तुमचे जे समर्थक आहेत इंदापूरमधले वीर धवल जे आहेत त्यांनी या ठिकाणी मागणी केली आहे की सुनेत्रा वहिनींना बारामतीच्या लोकसभेची तुम्हाला काही माहिती नसतं, तुम्ही पत्रकार आहे म्हणून तुम्हाला मी रिस्पेक्ट देतो। वीर धवल जगदाळे हे दौंड तालुक्यातले आहेत, त्यांचे आईवडील दोघंही माजी आमदार होते आणि इंदापूर तालुक्यात त्याचा काडीचा संबंध नाही, त्याच्यावर ते दौंड तालुक्यातले आहेत। कुणी काय मागणी करावी हा ज्याचा त्याचा अधिकार आहे, शेवटी पक्ष त्याच्याबद्दल मिकी घई आपले प्रतिनिधी या संदर्भात आपल्यापर्यंत अधिक माहिती पोहोचवतायत। मिकी, खरं तर पुण्यातल्या रस्त्यांवरती काय झालं हे दाखवल्यानंतर मात्र पत्रकार निखिल वागळे हे व्यासपीठावर दाखल झाल्याचं आपण पाहिलं। त्या ठिकाणी घोषणाबाजी देखील सुरू होती। आता काय परिस्थिती आहे, कार्यक्रम पार पडणार आहे का? विशाल, जर आपण बघितलं तर निखिल वाघेंच्या गाडीवर जे हल्ला झाला त्याच्यानंतर आता पोलीस बंदोबस्त मध्ये अक्षरशः संपूर्ण रस्ते मोकळे करत त्यांना कार्यक्रमाच्या स्थळी घेऊन गेलेले आहेत। कारण निखिल वागळे हे ठाम होते की मला कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचायचंच आहे आणि मी कार्यक्रमाला जाणार आहे, जरी माझ्यावर गुन्हा दाखल झाला तरी चालेल। आता ते कार्यक्रमाच्या स्थळी पोहोचलेले आहेत। प्रचंड अशी गर्दी आहे, बाहेर भाजपचे कार्यकर्ते पुन्हा एकदा जमायला सुरुवात देखील झालेली आहे। आतमध्ये जर आपण बघितलं तर प्रत्येकाला चेक करून सोडण्यात आलेलं आहे आणि कुणी भाजपचे किंबहुना इतर कुठलेही महायुतीचे कुणीही आतमध्ये जाऊ नये यासाठी पूर्णपणे पोलिसांनी ताकद त्या ठिकाणी लावलेली आहे। मात्र जर कुणी आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आतमध्ये काही अनुचित प्रकार घडू शकतात किंबहुना पुन्हा एकदा पॅनिक सिच्युएशन आतमध्ये क्रिएट होऊ शकते। मात्र आता तरी निखिल वागळे हे मंचावर पोहोचलेले आहेत। जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी सुरू आहे। आतमधले जे सगळे समर्थक आहेत ते जोरदार घोषणाबाजी देत आहेत आणि त्याच वेळी बाहेर देखील आता भाजपचे कार्यकर्ते जमायला सुरुवात झालेली आहे। आता पोलिसांसमोर हा प्रश्न आहे की कार्यक्रम जर काही वेळात संपला तर निखिल वागळे हे बाहेर कसे येणार, कारण बाहेर आपल्याकडून निश्चितच या संपूर्ण प्रकरणासंदर्भातले अपडेट्स मी घेत राहीन। कार्यक्रम स्थळावरून थेट प्रक्षेपण आणि अत्यंत परिस्थितीमध्ये या भीषण परिस्थितीमध्ये आमचा आणि त्याचा सहकारी चालक वैभव या दोघांनी आम्हाला इथपर्यंत आणलं। बंटी आहे, हे बहादूर मुलगी आमच्या समोर बसली होती, इथं नाव हे सुद्धा ऍडव्होकेट श्रीला आणि तो आहे बंटी, तो ऍडव्होकेट आहे स्वतः बाळकृष्ण निडालकर असं नाव आहे। तो गाडीच्या पुढे पळत होता आणि त्यांनी आम्हाला इथपर्यंत आणला। अनेक गुंडे भारतीय जनता पक्षाच्या कडून पाठवले गेलेले, अनेक गुंड हे तिथे काठ्या लाठ्या सगळं काही आम्हाला गाडीवर आमच्या अशा रीतीने मारत होते की भारतात आता लोकशाही काय, भारतात आता राज्यच नाही, कोणाचं स्टेट नाही राहिलं, असं स्टेटलेस अशा प्रकारचं झालं। पोलिसांनी आधी काही काळ आम्हाला थांबवलं, आम्ही सगळं सहकार्य केलं। आम्ही पोलिसांना म्हणालो तुम्ही सांगाल तेव्हा जाऊ, पण पोलीस निघाल्यानंतर हा तो आहे त्याने आम्हाला आणलं। पोलीस प्रशासनाचा एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।